नमस्कार. घर स्वप्नांचा या कार्यक्रमामध्ये मी यामिनी सुनील मामुळकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मायानगरी स्वप्ननगरी मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं आणि परवडणारं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण सध्याच्या घडीला मुंबईमध्ये परवडणारं घर कुठे मिळेल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर निश्चिंत राहा, कारण मी तुम्हाला मुंबईमध्ये परवडणारं आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असं घर दाखवणार आहे. विक्रोळी ईस्ट मधील कन्नमवार नगर नंबर 1 मधील वैभव लक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टला आपण भेट देणार आहोत. चला तर मग वन विक्रोळी हा प्रोजेक्ट तुमच्या स्वप्नातलं घर बनू शकतं का पाहूयात. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं उपनगर म्हणजे विक्रोळी शहर. मॅनग्रोव्हची सुंदरता, भौगोलिक स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक विकासामुळे प्रत्येकाचं इथं घर घेण्याचं स्वप्न असतं. आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण वैभव लक्ष्मीचा वन विक्रोळी प्रोजेक्ट आणला आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर किंवा तुम्हाला चांगली गुंतवणूक करायची असेल तर हा प्रोजेक्ट उत्तम पर्याय ठरू शकतो. विक्रोळी ईस्ट मधील कन्नमवार नगर नंबर 1 मधील वैभव लक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्ट मध्ये आपण आलेलो आहोत. या प्रोजेक्टचे सर्वेसर्वा म्हणजेच डिरेक्टर डॉक्टर रामदास सांगळे आपल्या सोबत आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. सर, प्रोजेक्ट खूप छान आहे तुमचा, पण सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की तुम्ही पेशाने डॉक्टर होतात. डॉक्टरमधून तुम्ही डेव्हलपिंगच्या क्षेत्रामध्ये का वळलात? सुरुवात कशी झाली या संपूर्ण प्रवासाची? याची आता माझा MBBS बॅकग्राऊंड आहे. मी माझं MBBS 1983ला नायर हॉस्पिटलमधनं केलं. त्याच्यानंतर मी 85 साली माझी प्रॅक्टिस इथे सुरू केली. लोकांचा फार उत्कृष्ट प्रतिसाद इथे मिळाला. त्याच्यामुळे आणि मी ज्या ह्याच्यातनं आलेलो आहे, ज्या कुटुंबातून, म्हणजे माझं 1 रूम जे 100 स्क्वेअर फीटाचं घर आहे, त्याच्यामुळे लोकांची जाण आणि मेडिकल असल्यामुळे लोकांचा संवाद साधण्याचा जो माझा हे आहे तो फार चांगला होता. ईश्वर कृपेने माझी प्रॅक्टिसही फार चांगली चालली होती. आणि त्यावेळी शिरगावकर म्हणून आहेत ते जे माझ्या ह्याच्यात आले की ज्यावेळी मला माझं दवाखान्याची जागा मी शोधत होतो त्यावेळी त्यांनी मला त्यावेळी गाईड केलं. जे त्यावेळी ते डेप्युटी डायरेक्टर होते आणि माझा लोकांचा जो माझ्याशी असलेला जे पाहून त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही तुमच्या याच्या जे लोकांशी संवाद आहे त्याचा मग तुम्ही एक म्हाडाचं टेंडर आलं त्यावेळी की ते तुम्ही भरा. आणि त्यात मी फारच नौखा होतो. तर त्यावेळी पण लोकांचा समुदाय असल्यामुळे ॲज अ चीफ प्रमोटर म्हणून मी त्याची माझी सुरुवात रिडेव्हलपमेंटची फर्स्ट 1990 साली झाली. तर त्यावेळी लोकांना संगती घेऊन त्यांच्या संगती सगळं फायनान्शियल हे करून तो प्रोजेक्ट मी 6 वर्षात पूर्ण केला. म्हाडाचा माझा पहिला प्रोजेक्ट. चेंबूर असेल तुमचा, आता कांदिवलीमध्ये प्रोजेक्ट आहे, बँड्रामध्ये देखील प्रोजेक्ट, आणि आता हा विक्रोळीचा प्रोजेक्ट आहे वन विक्रोळी. तर या ठिकाणी जेव्हा रूम बघायला जातात, घर शोधण्यासाठी लोक जातात, त्यावेळेस वैभव लक्ष्मीचं नाव हे पहिलं येतं सगळ्यांच्या तोंडी. तर हा विश्वास कसा तुम्ही संपादन केलात? पहिले म्हणजे माझी बिईंग अ डॉक्टर ही लोकांशी माझं हे, आणि लोकांचा डॉक्टरवरती विश्वास असतो की हा माणूस आपल्याला फसवणार नाही. आणि कर्मसहयोगाने त्यावेळी मी माझं 90चं जे प्रोजेक्ट 5-6 वर्षात पूर्ण केलं. त्याच्यानंतर इमिडिएटली मी विक्रोळीमध्ये माझं प्रस्थान गाठलं. त्यावेळी मी 2 7 माळचे प्रोजेक्ट हे जे मी साधारण 24 महिन्यामध्ये पूर्ण केले. आणि त्यावेळी रिडेव्हलपमेंटची इथे लाट होती त्यावेळी पण आपण जी 3 प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट जे घेतले होते ते आपण सक्सेसफुली साधारण मला 42 ते 46 महिने ते पण का लागले की त्यावेळी म्हाडाची पॉलिसी, नंतर BMCची पॉलिसी, अनंत अडचणीला मला तोंड द्यावं लागलं त्यावेळी. पण त्या अनंत अडचणींवरती मात देऊनसुद्धा मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला. आणि त्या पिरियडमध्ये एकही महिन्याचं मी भाडं कधी डिले केलं नाही. त्यावेळी माझ्याकडे विक्रोळीचे 3 प्रोजेक्ट आणि चेंबूरचा एक प्रोजेक्ट होता की त्याच्याही मला सुप्रीम कोर्टपर्यंत जावं लागलं. पण तो प्रोजेक्टही मी ज्या
जो कालावधी होता त्या मला 6 महिने लेट झाला, पण तो मी पूर्ण करून दाखवला. त्याच्यामुळे तो विश्वास लोकांचा संपादन झाला. तर नवनवीन ट्रेंड्स येत आहेत, नवनवीन प्रोजेक्ट्स येत आहेत मार्केटमध्ये, त्यामध्ये टिकून राहणं देखील एक मोठा टास्क आहे. ते सगळे ट्रेंड्स पूर्ण करणं, ग्राहकाला कन्व्हिन्स करणं की हे घर तुम्ही ज्या ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करतात त्या बेस्ट आहेत, हे कन्व्हिन्स करणं देखील सध्याच्या घडीला एक खूप मोठा टास्क आहे. तर वन विक्रोळी या प्रोजेक्टची खास अशी वैशिष्ट्ये काय आहेत? वन विक्रोळीची खास वैशिष्ट्य म्हणजे ईस्टर्न सबमध्ये म्हाडाच्या हा पहिला प्रोजेक्ट आहे. तिथे मी 6000 स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस दिलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट टफ आहे, नंतर स्विमिंग पूल आहे, टेबल टेनिस आहे, लॉन टेनिस आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे टेरेसवरती हा लॉंगेस्ट जो जॉगिंग ट्रॅक त्याला म्हणतो आपण, जो आम्ही टेरेसवरती दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत टेरेसवरती अजून काही भरपूर ॲम्युनिटीज आहे, योगा डेक आहे, भरपूर ॲम्युनिटीज आहेत की 6000 स्क्वेअर फीटचा जो आम्ही क्लब हाऊस दिला आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाचं घर जे 220 स्क्वेअर फीटचं त्यांचे स्वतःचं घर होतं, त्यांना आम्ही 560 स्क्वेअर फीटचं 2 BHK असं म्हणजे प्रशस्त घर दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आधुनिक ॲम्युनिटीज आहे, कोलरच्या CP फिटिंग्स आहे, मार्बोनाईट आहेत. नंतर आम्ही जे स्लायडिंग विंडो दिलेले आहेत, पावडर कोटेड स्लायडिंग विंडोज आहेत, फॉल सिलिंग दिलेले आहेत, 2 एअर कंडिशन त्यांना दिलेले आहेत, मॉड्युलर किचन दिलेले आहेत की ज्या आपण ज्या सेलेबलमध्ये बोलतो त्या सगळ्या विविध प्रकारच्या ॲम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत. आणि हा प्रोजेक्ट विशेष करून मी 40 महिन्यामध्ये कंप्लीट केलेला आहे. आज लोकांचं आश्चर्य आहे की 40 महिन्यामध्ये साधारण 5 ते 6 लाख फूटचं घर विथ OC मिळणं फार मुश्किल आहे, पण ते आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे. केवळ 4 भिंतींचं नसावं, त्यामध्ये मायेचा, प्रेमाचा आणि आपल्या माणसांचा सहभाग असावा. आणि हेच ध्यानात ठेवून वैभव लक्ष्मी ब्रँडची निर्मिती केली. मी 89 सालापासून वैभव लक्ष्मीचं व्रत करत होती शुक्रवारचं, आणि बरेच चांगले अनुभव मला आले त्यानंतर. तर ज्यावेळी आमच्याकडे हा वन विक्रोळी प्रोजेक्ट आला आणि रिडेव्हलपमेंट करता प्रोजेक्ट आले, तर त्यावेळी मी मिस्टरांना म्हणाली की आपण कंपनीचं नाव वैभव लक्ष्मी असं ठेवूया. आता हा वन विक्रोळी हा प्रोजेक्ट आम्ही ज्यावेळी घेतला 40 महिन्यात आम्ही तो पूर्ण केला. पूर्ण ऑल ओव्हर टीम आहे आमची, पार्टनर आहेत अमित पांगम, अमृता पांगम, सर्वांच्या मेहनतीने आज आमचं हे खूप म्हणजे ऑल ओव्हर बॉम्बेमध्ये वैभव लक्ष्मीचं नाव आहे. आजच आम्ही की वाटप केल्या. बरेचसे वयस्कर लोक होते, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून अक्षरशः खूप समाधान मिळालं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत आणि विक्रोळी रेल्वे स्थानकापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वन विक्रोळी या प्रोजेक्टच्या 13 इमारती पूर्णतः सज्ज आहेत. रिडेव्हलपमेंटचा हा प्रोजेक्ट अवघ्या 4 वर्षात पूर्ण झाला असून मुंबईमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं पूर्ण झालंय. नुकतंच त्यांचा चावी वाटप सोहळा देखील संपन्न झालाय. चला तर मग या आनंददायी क्षणाचे आपण सोबतही होऊयात. विक्रोळी प्रोजेक्ट हा एक डॉक्टर रामदास सांगळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्या पद्धतीने त्यांनी हा बनवून आज लोकांना विश्वास दर्शवलेला आहे की 5 वर्षामध्ये जे होऊ शकत नाही ते 3.5 ते 4 वर्षामध्ये लोकांना आज रोजी चाव्या त्यांच्या हातात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केला. आणि असं बोललं जाईल की विश्वास ठेवायचा तर वैभव लक्ष्मी डेव्हलपर्स यांच्यावर ठेवून आपल्या घराची स्वप्न पूर्ण करा. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे वैभव लक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर. 52 महिन्यात प्रोजेक्ट आमचा